हॅलो फ्रेंड, विजय ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। ब्लॉगला आता सुरुवात केली तर आता स्वयंपाकाचं वगैरे बघायचं तर स्वयंपाकाचं म्हणजे आज जास्त काही बनवायचं नाहीये। तर आज बनवायचं आहेत वरणफळं। तर वरणफळं वगैरे तर वरणफळं बनवायचे आहेत। आणि आरोही मॅडम आंघोळ वगैरे करून रेडी झालेली आहे। तिला आता सुट्ट्या लागलेल्या आहेत तर तिच्यामुळे मी पण फ्री आहे। तर केस वगैरे धुतले, केस तरी आरोहीचे खूप वाढलेत तर ते कट पण करायचे नाही असं बोलते। तर बघूया कट करायचे की नाही ते, पण मी करणार आहे थोडे तरी। खूप पातळ केस आहेत आणि तिला ते केस वाढवायचे आहेत, पण ते पातळ केस नाही को वाढवायला। तर देवांश दिजा बाहेर खेळत आहेत, सोबत तन्मय पण आहे। तर सगळ्यांच्या चिल्या पिल्यांचं झालं आंघोळ वगैरे। आता फक्त राहिले मी, तर मी म्हटलं तर थोड्या वेळाने करते, कारण आता जास्त आता तनिष्का पण राहिले। तर तनिष्काकडे मॅडम झोपले, आराम करते। आणि हे बघा, हे जे उशा दिसतात ना तुम्हाला, त्या पहिल्या उशा जे होत्या ना ते खराब झालं होतं। ह्या उशा ज्या आहेत ना ते हे रात्री आणल्यात त्यांनी, हे लागतात छोट्या छोट्या, त्याच्यामुळे तेव्हा लागतात आणि ते सवय झाले ना त्याच्यामुळे मग ह्यांनी रात्री आणलं ना। तर खूप दिवसानंतर आणायच्या आणि त्या फायनली रात्री आलेल्या आहेत आणि खूप छान वाटतं आणि खूप भरगच्च आहेत त्याच्यामुळे। आणि ह्या पहिल्या ज्या होत्या ना त्या खराब झाल्या होत्या, त्या आता टाकून दिल्या, म्हणजे द्यायच्यात त्या टाकून वगैरे, त्या ठेवणार नाही आता। तर अजून 2 आणायच्यात, अशा मस्त वाटतात। लव लिहिलंय, लव LOVE। हां, तर चला ना, तर स्वयंपाकाचं बघते। तर वरण वगैरे शिजवायला ठेवलं, म्हणजे कुकर लावले, कारण वरण फळं करायचं। तर पीठ मळायचं आणि ते पीठ मळून चपात्या करून ते कट करून तुम्हाला माहीतच असेल, ज्यामध्ये बनवतात, सगळेच बनवतात ते, गावी तर सगळेच बनवत असतात। तर मी तिथे कधीतरी बनवते, म्हटलं आज बहिणी वगैरे पण आहे। वरणफळं करते आणि कुरवडी तळते। कुरवडी मी गावावरूनच आणलेली आहे ना। तनिष्का मॅडम झोपली आहे, तर उठ ना, आंघोळ करायची आहे। तिला रडू येते गावाला जायचं म्हणून मी बोलते नाही जायचं, आता बघू काय होतं ते परत। आणि ती गेली तरी 8 दिवसाच्या वर तिला नाही जाऊ देणार आहे गावी। तर लगेच शाळा वगैरे सुरू होतात आणि आता 31 तारखेपासून सुट्टी आहे। त्याच्यानंतर ती मामीसोबतच जायचं बोलते तिच्या, म्हणजे वहिनीसोबत। तर बघू, मुलं खेळत आहेत बाहेर। आणि इकडे लावले मी कुकर, किचनमध्ये थोडासा पसारा आहे, जास्त नाही आहे। आणि 2-3 दिवस झालं पूजा पण केली नाही, गावावरून आली त्या दिवशी पूजा केली काय नाही, पण उद्या किंवा उद्या पण नाही, परवा पूजा करायची नेक्स्ट करे। तनिष्का उठ ना, कशी झोपली, उठ ना रे। काय नाही, तुला नाही, हिला आवाज दिला तर हे करून बोलते काय। तर वहिनी मॅडम आलेल्या आहेत आंघोळ करून, त्यांची आंघोळ झाली। इकडे कुकर लावलंय मी वरणफळं करण्यासाठी। इकडे कोथिंबीर म्हणजे लिसून कट करून वगैरे ठेवलेली आहे, त्याच्यामुळे जास्त काही पसारा नाही। तर हे सकाळचे चहाचे वगैरे भांडे आहेत। तर आता हे शिट्टी याला मला इथं होत नाही, याला शिट्टी उचलावी लागते। तर आता एकच शिट्टी झालेली आहे। जेव्हा कपडे ज्याचे सुकवायला टाकलेले होते त्याचे जे सुकले ते घड्या वगैरे घालून ठेवायचे। आणि पोरं इकडे खेळतात, इकडे बसले, अरे इकडे बसले, तन्मय देवांश बॅट बॉल खेळतात। चला, पीठ मळते वरणफळासाठी, कारण कसं नंतर परत जास्त उशीर व्हायला नको, तसं पण उशीर झालाच आहे मला। झाले आता वहिनीच्या आंघोळ बिंघोळ सगळं, जरा फ्रेश केस धुतले का परत धुतले। तोंडावर वाटते का कर्म नाही ह्यांना इथं।
झालं आता वरणफळ पण बनवून झाले आणि कुरवडी पण तळली सोबत थोडीशी. तर तुम्हाला दाखवते वरणफळ कसे झाले. बघा हे वरणफळ बनवलेत, ठीक आहे. आणि इकडे कुरवडी तळली आहे. तर आता एक चिल्ले पिल्ले आमच्या जेवायला बसतात. दिव्याचं तोंड रडत होती मॅडम आणि आमच्या बाईसाहेबीन. हे बघा कसे झालेत वरणफळ. चांगले झालेत का? लय दिवसांनी केलेत बाई मी. हो का? तुमच्यासारखे बाय बाय. कालिंदीने टेन्शन दिलं आज तुम्ही देऊ नका. नाही हो खरंच हो. चल की हेअर बँड लावायचा दिव्या. तर आता आमचा चहा वगैरे पिऊन झालाय आणि आता वडापाव आणलेत मी जाऊन, कारण सगळ्यांना म्हटलं की चला आता वडापाव वगैरेची पार्टी करूया. तर आज आमची चालू आहे वडापाव पार्टी. तर का फ्रँकी, अरे ह्याला ना फ्रँकी खायची होती, फ्रँकीवाला नव्हताच खाली, त्याच्यामुळे मी वडापाव आणले. आता ह्याचं तोंड फुगले. उद्या आणू फ्रँकी बस. बरं वडा खा नुसता. ओके आता हे अवघडच झालं. छान आहे खाऊ. खाऊन तर बस, खाऊन तर बस. त्यांना खाते खाली बस प्लीज. हे बघा सगळ्यांना 2-2 वडापाव आणले. खा की तन्मय. हो ना व्हेरी गुड. चल आरू, आरू चल. अय मॅडम हा चला या मग वडापाव खायला. आणि इथे हा वडापाव खूप टेस्टी असतो. खालीच भेटतो आमच्याकडे पण टेस्टी असतो खूप. त्या मावशी बनवतात ना, टेस्ट भारी असते त्याला. चला मग वडापाव खाते आणि मग थोड्या वेळाने भेटते तुम्हाला. तर आता वडापाव वगैरे खाऊन झाले आणि स्वयंपाक तर करावाच लागेल. जास्त स्वयंपाक काहीच करायचं नाही आता, फक्त वरण भात किंवा काहीतरी थोडंसं करते. आणि वरण भात वगैरे केल्याच्या नंतर कारण कसं होतं आता मुलांनी पण वडापाव वगैरे खाल्ले, त्याच्यामुळे मुलांना पण जास्त काही भूक वगैरे नसेल, त्याच्यामुळे फक्त वरण भात करते आणि पटकन आवरून घेते. तर हा ब्लॉग जो आहे आता इथेच थांबवते. कसं वाटलं हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके बाय बाय, गुड नाईट.